रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। अध्याय 12। श्री गणेशाय नमः। जय जयाजी भगवंता, पाळक नरहरीचा सुता नरहरी रूपा कदर्पदाता अवतार अनंत मिरविशी, तरी आता पुढे ग्रंथ बोलवे बरवे रस भरीत। मागले अध्यायी मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात पै गेला। उपरी जालिंदरनाथाचा जन्म यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पाश्चात्तापे करून पर्वत दरी तरी घाला, तेथे प्रगटोनी ज्वाळा माळी, तो परमस्नेहाची नवाळी। अंकी घेऊनी त्या काळी जन्मकथा सांगितली आहे, तुके कथा श्रोते पूर्वाध्यायी संपली होती। आता पुढे अवधाना प्रती श्रवणार्थी मिरवावे। असो महाराजा द्विर्मूर्धनी सकळ जन्माची कथा सांगवणी, उपरी बोले कामना मनी कोणती बाळाती सांग। येरो म्हणेजी महाराज, कामना विरहित मन माझे आहे परी हितार्थ गुज, सकळ जानसी तू ताता। या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थक ओपी माझे हाती नाही, तरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा। जैसा उदक कुंभ साचार येत, तो जळ उसके जेते तेते परी तयाचा विस्तार महिते काही। एक मिरवे ना तरी व्यर्थ जन्मुनी मरण, की लोहकाराचे भाते भरून, की बहडाईत क्रांतिक रचने व्यर्थ क्षीण वृष भाते। तरी आता ऐकताता मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता, तेही भुवना माझे सत्ता चिरंजीवित्व संपादी। लोक म्हणते जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकला ऐसे न ऐकरुण्या देहाला। जगे मिरवी ते ताता ऐसे ऐकुण्या ज्वलन, मोळे तुका वने डोलवी मान। बळे म्हणे बाळाचे धन्य ज्ञान, वया समान नसे की मग त्वरे तो द्विर्मर्धुनी। जालिंदराशी स्कंदी वाहुनी अनसूया नंदन स्थानी, त्वरे जाऊन पोहोचला तव त्या महाराज आत्री नंदनास। अग्निसी पाहुनी झाला हर्ष, मग पुढे होऊन हव्य वाहनास आलिंगिले सुप्रेमी। म्हणे महाराजा मम दैवता, तेज पुंज जेवे सविता। कवन कामना वेदुनिया चित्ता येते आलासी महाराजा, मग आळशियावरी ओघेला गंगोदकी चांग। की क्षुधिता धेनू लागून या माग, पयपान करीवे तसे की तमाचे होता वेष्टन। अर्क देवटा आला होऊन, की मृत्यू समयी पियुष पाण पियुषचे करवे अग्राहे। देवी येथे झाली परी गंगा ओघिली आळशावरी, मग बैसुन्या निकट शेजारी वर्तमान पुसतसे परी महाराजा द्विमर्धुन। हा कोणाचा आहे नंदन येरी म्हणे पंचबाण, शिवदेहीचा हा असे की शिवदेहीचा कामश्रेष्ठ। म्या दाहिला हे बोलते स्पष्ट, परी जठरे रक्षला होता वृष्ट आजपर्यंत महाराजा। मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात प्रकट केले या देहाते, तस्माद महाराज तुमचा सूत तुमची आता संगोपे, तरी याते अनुग्रही देऊनी जगे मिरवे सनाथ पाणी। हा चिरंजीव असो शिवकामनी, मृत्यू कदा न पावू। प्रथम दशकर रेत वाहिला, मम जठरी त्यावरी जन्मला। तस्माद श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो हा, जैसा लाभल्या रास पियुष उपरी संजीवनी साह्यत्यास। मग तो निर्भय यम सदनास यम आपाशी मिरवेल, की घृत शर्करेची पडता मिठी। नको कोण म्हणेल या कडवटी, का चंद्र अर्काची झाली भेटी। उजेड काही दिसेना तेवी शिवकाम माझे जठर, ऐके झाली श्रेष्ठ कार। त्यात नारायणे नवसाचार अंतरिक्ष संचरला, याही उपरांतिक ऐका परी। मौंजी विराजल्या स्वामी करी, मग ते महात्मे कवना परी। जगा माझे काय वर्णावे आधी स्वर्ण 16 दासी, त्यावरी सुगले हेम करणे। जडित नवरत्न सुढाळ कोंदणी, ते कोण लिहू म्हणेना की आधीच सुगंध मलयागर। मृग मद झाला असे त्यावरी शृंगारुणे सुंदर, कोण ओटी घेईना तस्माद ऐशा झाल्या गोष्टी। वर्ध करे तव गा तेज तपोजेठी, मग जालिंदर मही पाठी। कीर्ती सूर्य मिरवेल परी ते पावकी, रसाळ वचन वर्षत झाले अमृत घन। तेने दत्त चातक मन तृष्ट झाले शरीरी, मग म्हणे जी महाराजा पुरवीन आता काम तुझा।
परी 12 वर्ष विजय ध्वजा मज पाशी ठेवी हा अवश्य म्हणून या ज्वाळमवळी म्हणे रक्षणी आपणा जवळी परी मज देखता हस्तमवळी वरद करणी मिरवावा मग तो सुपात्रा त्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळाते सांगून विकल्पाते नुरवितसे पहा हो कृपेची सदट नव्हाळी वरद हस्त स्पर्शिता मवळी कौनी ओपित मंत्रावळी ज्ञान काजळी फिटलीसे परी मंत्राक्षर अंबुदाकार पूर्ण संचरता कर्णपात्र मग तिका महे पिके विचित्र ब्रह्मपणे मिरविली मग तातची तात अनुपम चराचरादी स्थावर जंगम ऐक रूपे सनातन ब्रह्मप्राप्ती मिरविला ऐसा झालिया स्वतंत्र विचार मग करुण्या दत्तासी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरविला मग दत्तात्रयाने जालिंदर विराजले पर्वत गिरीधर मग प्रेम्याभ्यासी चमत्कार दृश्य कळतील मग सवे घेऊन या जालिंदरासी नित्य गमन करी महिसी स्नान करून भागीरथीसी विश्वेश्वरासी नमिताती तेथुनी भोजन पांचाळीश्वरी भिक्षा मागवी कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी माहुरगड म्हणविताती असे ऐसे 12 वर्षात नाना अस्त्रांसही घेत प्रवीण करी बाळा समर्थ विद्या भांडार भरून या जालिंदराचे दास्य पाहून घडी घडी आल्हाद पावे मन सकळ विद्येचे रत्न तया लागे भूषणाते वाताश्रादे जलदाश्र अग्न्यस्त्र धुमास्त्र वाताकर्षण कामास्त्र पर्वतास्त्र नवेदले वज्रास्त्र आणि वासव शक्ती नागास्त्र प्राणहुती खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती मोहनशास्त्र सांगितले निर्वाणाशास्त्रादी संजीवनी रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नी विरक्तास्त्र कामसनी मोहनास्त्र सांगितले दानवास्त्र देवस्त्र पूर्णोत्तम काळास्त्र निर्विती यमादी स्तवणाश्र गती उत्तम जिंकू शके ब्रह्मांड कार्तिकाश्र ब्रह्माश्र विभक्ताश्र जारणाश्र शापाश्र आणि मरणाश्र शराश्र ही कविले पै ऐसा 12 वर्षात सकळाश्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या रसायनादी किमयागार वेद व्याकरणादी निपुणशास्त्र नाटके संगीत जेस्वर गंधर्वाते लाजवी ज्योतिष सायक शर संधान कोक शास्त्री झाला प्रवीण कामुक दंडगुण ओढून शास्त्राधारे पै केला जलतरणादे चातुर्य कविता वैदिकी रत्न लक्षणा संहिता ब्रह्मज्ञानादी निपुणार्था बोलत ऐसा चालत असे ऐशी सकळ कळाकुसळे सद्विद्येचा पूर्ण भंडारी करुणिनिका परीक्षे परे जगा माझे मिरविला या परी झालिया पूर्णपण पुढे दैवते आराधून मग ओपावया कारणे जालिंदरा उतरली मग तो स्तवनी वैश्वानर पुढे केला तयार कुमर प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येसी दाविला पावनिया विद्या अपार रत्न मान तुकवी द्विर्मूर्धन धन्य धन्य हा त्रिनंदन वारंवार म्हणत असे या परता अद्रेसुत मणी महाराज ऐकमात पूर्णपणे जालिंदरनाथ स्वविद्येशी पै सद्वेद्येश पै झाला परी ऐक वचन एक उरले आराधन दैवत करुण्या द्यावे प्रसन्न वर लागे महाराजा तरी सकळ दैवतासी नेवण्या भेटवे जालिंदरासी बोल स्वीकारुण्या पूर्णतयसे बैस व्हावे महाराजा मग अवश्य म्हणून या वैश्वांवर स्कंदी वाहिला जालिंदर भुवनत्रय समग्र फिरोणी ओळखी दैवते असो ते स्थाने दैवते नामे सांगता वैखरे सुमध्यमे तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा पूर्वी मच्छिंद्राचे कारणी निरोपिले स्थाने दैवते नामे नागपात्रे अश्वस्थधामे सूर्यकुंड उपदिशिले जे जे मच्छिंद्रे केले संधान सकळ दैवते प्रसन्न तेथे दाविले द्विमूर्धने वरा लागे ओपती 52 विरादी जलदेवता पाताळ भुवने स्वर्गनाथा तितुके असे करुण्या प्रणिपाता वरा लागे ओपितसे परी दैवते वर देऊनी त्यासी सांगाती झाली पूर्ण तपासी तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ते ऐकून या द्विमूर्धन पाहता झाला बद्रिकावन तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागे बैसला लोहकंटकी चरणांगुष्ट
तव त्याचाट तप पाहून दैवते तुकविते झाली मान आपुलाले वाहनी आरोहण करुणी आली तया ठाई ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक दैवते आली अपार तपशांती करुणी साचार स्थानी गेले आपुल्याला बद्रिकाश्रमी बद्रिकानाथ तेने उभयता सुतामित आपुल्या जवळे त्रिरात्र ठेवण्या घेतलेसे ठेवले परी भविष्यकतून सांगता झाला पंचानन सत्यलोका ते ब्रह्मभुवन तेथे वर्तिले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्षे दिव्यमूर्ती रेखिलेसी शृंगारी जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्ण चंद्रकेश कुरळ आकाशमंद वेष्टित वाटे पाहता की या परिपूर्ण अनेक युवती शृंगार रेखला हेममुक्ती ते मुक्तीनं वाटे नक्षत्र पाते शृंगाराते मिरविले अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टीत बहु रसाळा तेही भुवने रत्न किळा नक्षत्रा सम मिरविले कंचुकी वेष्टन दाट करुणी त्यात कंदुका समान इंदू तरणी कूच विराजते हृदयस्थाने चिर पदराते मिरवी पै हरी कटी ते कटाकृती जानू कर्दळी स्तंभनिते सरळ पोटर्या चरणास्थिते गजमा मिनी मिरवते ऐसे तनया पाहता दृष्टी तो काम उदेला सहज पोटे मग विधी नोहे तो अविधी ग परमेष्टी कुबुद्धी ते संचारला तो कामबळे उन्मत कुमरी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते दवा वाता चिकर सबळ नेट बुंद पावला महिपाट परी हिमाद्रीचे वनिया चाट दिग्गज एक निजलासे निजला परी कर्ण रंध्रांत येऊनिया पडले बिंदू रेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला परी त्या ते लोटले बहुत दिन झाले चतुरावृत्ते युग प्रमाण द्विजा लागे नाही मरण चिरंजीव असती ते अष्टदिशी अष्टदिग्गज महादीप्त ते महाराज यातील एक हो तेजपुंज निजला हे महाराजा प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देही स्थित त्या दिग्गजांच्या कर्णबिंवरात सुशोभित आहे की बालार्क किरणी हरी ते पहावे निजनयनी तो जालिंदरे शिष्य करुणी मही लागी मिरवावा करुणोदय त्याचा झाला म्हणून कानिफा नाम त्याला ऐसे ऐकोनिया शिववचनाला वैश्वानर बोलत असे मनी महाराजा फार बर्वे आपला वदला तितके पर्व परी गज केवी विदारावा आम्हा लागे दाखवा जैसी उदया आणली गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जय द्रथ पाठपोटी मिरवावा महाराजा फार बरवे उत्तम झाले एकटे मही मम ताणुले त्या ते पृष्टी रक्षक भले निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमारमण त्रवर्गादी चालिले त्रवर्गाचे तेजाद्भूत दिव्या व्यापोणे शिरले गगनात जेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्नि संचरे तिसरा की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला कमळ तनु की चंद्राचळ द्रोणाचळ घनु मंदराचळ तिसरा पैकी एक शुक्र बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरविला की एक परीस एक चिंतामणी तिसरा निघतो प्रताप खानी ऐसे त्रिवर्ग हिमाद्री स्थानी प्रवेश करीते पै झाले तो पैल हिमाद्री पर्वती दिसे शेवटी दिग्गज मूर्ती महाविकराळ स्थूळवट शक्ती पर्वतासमध्ये केला देखिताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदा नो हे मही स्थिर माझविल समरापणासी तरी तयासी कैशी युक्ती करावी न राहे स्थिरत्व गती मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते ते हे महाराज उमावर माझिया मस्तकी वरद कर आत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पहा आता ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी तेही हिसावेल शूलपाणी मग या गजाची अपार करणे कोठवर वरे महाराजा प्रलय काळ कृतांते क्षमितो ही शांतवले उत्तमोत्तमे ते दिग्गजा तीव्रता प्रकाश कोठे असेल महाराजा वातगती चक्र राहटी तेही कुंठित होईल जेठी मग मित्र संदन भवकोटे स्थिर कैसा होईना तन्याय ब्रह्मांड जिंकता पावे हा गजकान स्थिरता तरी महाराजा चमत्कार आता निज दृष्टी विलोकी मग कक्षे माझी भस्म झोळी कर तरजनी चिमुटी वोळी मोहनाश्र
तदनुकाळी जपता झाला महाराजा मोहनाश्र मागे पवित्र पेरिता झाला स्पर्शास्त्र जपून या शुद्ध मंत्र भस्मची मुठे सोडे तसे तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणे गज झाला शांत यापरी महे चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो मग म्हणे शिवासी ताता सहित येथेची असावे स्वस्त चित्त मी करे पाशी जाऊन या त्वरित कानिप नाथे आणि तो ऐसे ऐकता वागोत्तर अवश्य म्हणे श्री शंकर मग तो ते तुन्या जालिंदर गजापाशी पातला परी मोहनाश्र प्रतापवंत सर्वांगे गज झाला शांत निकट जाऊन या तयाचे त्वरित आदरोक्ती बोलीत असे म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान तुझे करणे दिव्यरत्न महासिद्धीने निर्मिले हाक मारोणे बोली त्यात म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ गज करणे होण्या व्यक्त अवतार दीक्षा मिरविसे तरी आता झडकरी कर्ण सोडून ये बाहेरी तू ते नाम या ते हा परी कर्ण कानिपा साज तसे ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ प्रती तुव तव कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होईल का ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन हे महाराजा गुणनिधान स्थिर असा माहिते मग त्वरे येऊन्या कर्णद्वारी दृष्टी पाहे ब्रह्मचारी सहज करुण्या उभय करे नमस्कारी प्रेमाते षोडश वर्गे वयमान बाळ तू तनो देदीप्यमान तयाचे तेजे सकळ कानन तेजी माझी डवरले मग जालिंदरे देवण्या हस्त खाली उतरला कर्णसूत स्कंदी वावण्या प्रेमे स्नेहभरीत शिवपाशी पातला स्कंदीची उतरून ठेवी महेशी म्हणे कानिपा सर्वज्ञ राशी नमस्कारे उमावरासी वीर्यवंता महाराजा त्या ते नमुने जनका समेत द्विर्मर्दुने आजितात त्या ते नमस्कारुण्या त्वरित श्रीवंत होई का मग शिवासी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर त्याहुनी प्रीती अतिथोर जालिंदर नमिलासी उपरी अत्यंत स्नेहभरीती शिव कवळोनिया सप्रेम हस्ती आपले अंकी बाळमूर्ती कर्ण कानिफा वैसविला परमप्रिय अतिलालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळा दे अनुग्रह तव अनुग्रह झाल्या पाठी मोडेल अज्ञान दशारा हटे सकळार्थ विजय पोटे कर्ण कानिफा मिरवेल जैसा होता अकोर्दय अंधकार पावे विलय तै सकळ जनांचे हे व्यवसाय तन्याय बाळा करावे की द्रव्य सता गृही भरीत मग सकल व्यवसाय तया सुचित तन्याय कृपामूर्ती बाळा लागे करावे ऐसे ऐकून आदिनाथ वचन जालिंदर तो तुकाविमान मग तोची घडी क्रिया मंडन संकल्पाता उहानी तन मन धन काया वाचा त्याग केला द्रुगुणाचा तो संकल्पने संकल्पसाच्या गुरु राजवंदिला मग वरद हस्ती स्पर्शोनी चंद्रमौळी करणी ओपिली मंत्रावळी तेने सकळ अज्ञान काजळे फिटून गेली तत्काळ जैसा सदने लाविता दीप तीव्र तमाचा होय लोप तेवी मंत्र बीजमाप अज्ञान कर्दम पण निवटिका व्यक्ता व्यक्त सकल भास पूर्ण झाला विजयपणास मग चराचरी माझ्या सेवास ऐके रूपे वर्ततसे ब्रह्मदृष्टी संकलित खून दृश्य गुरुमुखे करुण ते हरे रुद्र ब्रह्म रूप चैतन्य ऐक्य रूप मिनिले असो ऐसी होता राहटी मग उठते झाले चतुर्थ जेठी पदी चालता मही पाठी बद्रिकाश्रमी पातले मग सुवचनी द्विर्मर्धुन युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे जे का दत्तवचन कानी फाते समर्पी ऐसे सांगुने स्वययुक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती वरे सादृश्यपणे उमापते षण्मासे त्या ते मिरविला परी षण्मासादी नामाझारी दत्त कृपेची विद्या लहरी साठवुनी कानिफा अंतरे केला भंडारी विद्येचा सकळ अस्त्रे केला प्रवीण परे संजीवनी अस्त्र देदीप्यमान आणि दुसरे वातार्कर्षण जालिंदरे रक्षिले असे म्हणाल करुण्या रक्षण सांगितले सकळ विद्येचे कारण तरी तुकेचे रक्षावयास संशय कोण जालिंदरा उदेला हो तरी संशयाचे कारण गजकर्णे झाला जन्म तया स्थानीचा उत्तम गुण उभयतांचा मिरवेल दांभिक बुद्धी संस्कार पाहून या जालंधर वाताकर्षण संजीवनी मंत्र आश्र भिन्न रक्षिले परी सकळ अश्री झाला निपुण मग बोलता झाला उमारमण आश्र देवता
करुण प्रसन्न कानी फाते दे का मग स्तव नाश्र जपुनी त्वरित बोलविले सकळ दैवत इंद्र वरुण अश्विनी सहित मही लागी उतरले दानव मानव प्रतापवंत आतळ वितळ पातळे जे विख्यात नवनागकुळे वंशवंत तेही पातळे ते ठाया चंद्र सूर्य गणगंधर्व यक्ष किन्नर आले सर्व विष्णू सहित कामोद्भव मही लागी उतरले खगेंद्रा सहित प्लवम गम येता झाला दाश रथी राम अवतार दक्ष विष्णू दश अवतारी मिरविला 52 वीर जळदेवता शांकिनी डाकिनी कलिके सहित अष्टभैरवगण पाताळनाथ गजानन मिरविला ऐसा देवता वर्णो किती मृत्युलोकी पूर्ण विख्याती 33 कोटी संख्या बोलते दृश्य झाले तितुकेही असो ऐसे समुच्चय कारण त्यासी जालिंदर करी नमन बद्धांजवळी सर्वा जोडून बोलता झाला तक्षणी म्हणे महाराज कृपामूर्ती कानिपा मिरविला सद्विद्ये प्रति तै योग देऊन्या निगुती कार्या लागी वर्तावे ऐसे ऐकुने तयाचे वचन दैवते बोलते सकळ जान तुझ आम्ही वरप्रदान सद्विद्येसी दिदले परे कवनार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि अत्रे सूत तुम्हा प्रति विद्यानाथ झालासे ऐसे उभयांच्या भिडे करून तुम्हासी दिदले वरप्रदान परे पुढे आणि का कारण वर मिरवित नाही जी तेथून तुम्ही पुढती शिष्य सकळ अग्नीत गती तितुक्याची सद्विद्ये प्रति वर किती उपावाहू बरे म्हणाल का वाईट परिवर्ण ओपवामी स्पष्ट मानाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देही आपुल्या ऐसे म्हणून विमाने बैसते झाले तक्षणे ते जालंधर दृष्टी पाहुनी परमचित्ते क्षोभला माझे म्हणे माझा अनादर करोणी जाता स्थानावर परी माझा चमत्कार निज दृष्टी पाहावा मग करे कवळोनी भस्मची मुठी वातास्त्र प्रेरिता झाला जेटी तेने करुण्या नभपोटी प्रेरक झाले वाताश्र ते वाताश्र अति तीव्र प्रगट होता वातचक्र तै सकळ विमाने नभावर भ्रमण करीते वाताने ते पाहुण्या गंधर्वनाथ गुणे गांडीव चढविता सिद्ध आदिदेव सुरवरादी समस्त सज्ज केले सायके मग नानाश्रे जपुन्या युक्ती शर सोडिती नाथवरती ते पाहुण्या जालिंदर जते निवारण करे सर्वांचे पर्वताश्र गंधर्व प्रेरित वज्राश्र पेरी अमरापती यक्ष अग्नि आश्रे सोडिते जलदाश्र वरुणतु धुमाश्र अश्विनी देव नागाश्र प्रेरित सकळ दानव ऐशे आश्रे बहुत गौरव बहुतांनी तो निर्बली परी हरी आणि हर दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निज दृष्टी पाहू की ऐशे आश्रे प्रेरित बहुत ते पाहुण्या जालिंदरनाथ मग सकळ अस्त्रावरी मोहनाश्रू योजिता झाला महाराजा ते मोहनाश्रांतरी प्रवेशोनी करी प्रताप बाहेरी जालिंदरा ते अवलोकन करे नमोनी जाताशे अस्त्र ऐशे अस्त्र सकळ आले परे जालिंदरा नमुने गेले परी पर्वताश्रय युक्त केले निवटले वाताश्रते मग विमाने होण्या स्वर्गी स्थिर समूळ आटले वात चक्र मग एका एक बोलती उत्तर कैसा विचार करावा जे जी अस्रे पेरी तो आपण ती ते जाती नमुन तरी आता शस्त्रे घेऊन महे लागे उतरावे तीव्र शस्त्र घाते करून द्वंद्व मुखा ते करावे हरण मग तयाचे घेऊन प्राण स्वर्गवासे करावा तो